चेटकी. लेखक नारायण धारव. आवाज संतोष गणेश. भाग 17. सोनाली खाली आले तेव्हा 6 वाजत आले होते. आई, बाबा, मामा सगळेजण स्वयंपाकघरातच होते. त्यांचा नुकताच चहा झालेला दिसत होता. सोनालीला पाहताच आई म्हणाली, काय करत होतीस ग इतक्या वेळ? झोपली होतीस की काय? नाही, 3च्या सुमारास खाली आले, इथे कुणाचा पत्ताच नव्हता. मग परत गेले. दौडत होते. झालं? रखमा, माझा चहा ठेवला आहेस का? तिचं वाक्य पुरं होण्याआधीच रखमा चहाचं कप घेऊन पुढे झाली. बाहेर येणार आहेस का? मामाने विचारले. चला की, समुद्रावरच ना, इथे दुसरं ठिकाणच कुठे आहे? मामा म्हणाला आणि ते सगळे बाहेर पडले. समोरच्या घराची वाट त्यांनी घेतली नाही याचं सोनालीला फार बरं वाटलं. त्या घरासंबंधात तिने एवढ्यातच इतकं वाचलं होतं की काही वेळ तरी तिला त्या घरापासून सुटका हवी होती. बाकीच्यांच्या मागून ती चालली होती. तिच्या ध्यानात आलं, प्रसंगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच एकदम बदलली आहे. जणू काही आत्तापर्यंत ती एखादं कागदावर रेखाटलेलं चित्रच पाहत होती, पण आता एकाएकी त्या चित्राला त्रिमिती आली आहे, खोली आली आहे. एवढंच नाही, ती स्वतः त्या चित्रात अंतर्भूत झाली आहे. ती आता एखादी तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती. घटना प्रत्यक्ष तिलाच येऊन भेटल्या होत्या. रघुमामा तिच्यासाठी थांबला होता. ती त्याच्याजवळ पोहोचताच तो म्हणाला, सोने, आज अगदी गप्प गप्पशी आहेस. मी? कुठे काय? ती गडबडून म्हणाली. कंटाळा आला का वाडीवर? तशी तुला गडबडीच्या आयुष्याची सवय. हे इथलं असं थंड संत आयुष्य म्हणजे तुला अगदी बोर झालं असेल नाही का? थंड संत आयुष्य? मामाला कल्पना तरी आहे का की या वरवर संत दिसणाऱ्या पृष्ठाखाली काय काय प्रलयंकारी घटना दडल्या आहेत त्या? ती वरकरणी एवढंच म्हणाली. मामा, इथलं आयुष्य वेगळं आहे हे खरं, पण बोरिंग मात्र खासच नाही. तुला माहीत आहे, भिडे खातर गप्प बसणाऱ्यांपैकी मी नाहीच. कंटाळा आला असता तर लगोलग बाबांना सांगितलं असतं मला पुण्याला नेऊन सोडा म्हणून. रघुमामा जरा खालच्या आवाजात म्हणाला, सोने, श्रीवर्धनला ते फोटो पाहिल्यापासून तुझ्यात काहीतरी बदल झाला आहे. आता एक सांगतो ते ऐक. मी आणि तुझे बाबा गेली 40 वर्ष वाडीवर येत आहोत, राहत आहोत. त्या दुसऱ्या घराचं वेगळेपण सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकालाच काहीतरी वेडावाकडा अनुभव आलेला आहे, पण आजवर कधी कुणाला तिथे इजा घातपात झालेला नाही. मामा, रखमाच्या त्या मथीचं काय? हो, ते एक आहे खरं, पण त्याबद्दलच सांगणार होतो. ती मथी लहान होती आणि तिला सांगायला, धोक्याची सूचना द्यायला कुणी नव्हतं. त्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत आणि आपण सांभाळून असलं की मग काही धोका नाही. आता इतक्या वर्षानंतर त्या घराकडे दुर्लक्ष करण्याची सवय झालेली आहे. सतत डोळ्यांसमोर असून सुद्धा त्यावर फारसा विचार करीत नाही आम्ही. हेच तुला सांगायचं होतं. ते फोटो चमत्कारिक आहेत खरे, पण स्पष्टीकरण करता येत नाही अशा कितीतरी गोष्टी असतात. त्याच्या खोलात फार जाऊ नये. जग तर्कशुद्ध नाही, रॅशनल नाही. मला सांगायचं आहे ते एवढंच. ते चमत्कारिक घर त्याला आपल्या कोशात राहू देत. सावध राहिलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. सोनाली काहीच बोलली नाही. रघुमामाचा हेतू चांगला होता, पण त्याची माहिती आणि त्याचं ज्ञान दोन्ही अपुरं होतं. ते घर म्हणजे काही एखादी विषारी वनस्पती, काटेरी झुडपांची जाळी नव्हती की तिला वळसा घालून वावरावं. तो काही एखादा दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग नव्हता की जवळून जाताना नाकाला रुमाल लावावा की पुरे होत होतं. तिथे एक दृष्ट, जागती, रसरशीत शक्ती वावरत होती. पिंजऱ्यात कोंडलेल्या एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखी ती तिच्या बंदिस्त अवकाशात येरझारा घालत होती. बाहेरच्या कुणाला फसवता येईल का याची संधी पाहत होती. पण सोनाली मामाला काय सांगणार? तू म्हणतोस ते खरं आहे मामा, ती शेवटी म्हणाली. पण बोलतानाही तिला जाणवलं आपले शब्द लंगडे आहेत. रघुमामा काही वेळ तिच्याकडे टक लावून पाहत उभा राहिला आणि मग म्हणाला, तुझ्या मनाची तयारी झाल्याखेरीज तू सांगणार नाहीस, हो ना? हा त्याचा मनकवडेपणा थक्क करणारा होता. ती काही बोलणार तोच हात वर करून रघुमामा म्हणाला, सोने, ही काही उलट तपास नाही. तू आता समंजस झाली आहेस. तुझी जबाबदारी तुला समजते. तेव्हा हे आपण आता इथेच थांबूया.
ओके. मग रघुमामा चालत चालत बाबा आईंच्या पाशी पोचला. आपल्या मनातल्या भावना जर इतरांना इतक्या पारदर्शकपणे दिसत असतील तर कठीणच होणार आहे, सोनालीला वाटलं. संध्याकाळच्या तिरकस उन्हात ते रेतीवर बसले होते. किंचित दमटसर रेतीशी सोनालीच्या हाताचा चाळा चालला होता. अर्धवट लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं, अर्धवट लक्ष समोरच्या अथांग सागरावरून येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे होतं. अगं बाई, हे काय? आईचा आवाज ऐकून सोनाली एकदम भानावर आली. आई खाली पाहत होती. तिच्या नजरेच्या रोखाने सोनालीने आपली नजर खाली केली. तिचं अजिबात लक्ष नसताना तिच्या हातांनी ओलसर रेतीचा गौरीवर चढवता तसला मुखवटा बनवला होता. सोनाली स्वतः दचकून जराशी मागे सरली. आता तिघही त्या अर्धवर्तुळाकडे पाहत होते. एक कृशसर उभट वाटणारा चेहरा. पण रघुमामा एकदम म्हणाला, गोविंदा, तुझ्या आईचा भास होतो की नाही रे? सोनालीला जाणवलं आपल्या शरीरावर सरसरून काटा येत आहे. एवढ्यातल्या एवढ्यात ही दुसरी खेळ. त्या दिवशी हातून रेखाटलं गेलेलं आजीचं चित्र आणि आता हातून घडवला गेलेला हा रेतीचा मुखवटा. असंभाव्य अनैसर्गिक घटनांनी तिच्या भोवती जणू फेरच धरला होता. अलिप्त तटस्थ राहू म्हटल्याने शक्य होत नव्हतं. तिची इच्छा असो वा नसो, ती या प्रकरणात खोलवर गुंततच चालली होती. सोने बाबा नवलाने म्हणाले, परवा ते चित्र आणि आता हा पुतळा. चित्रकला आणि शिल्पकला. मला नव्हतं माहीत तुला यात इतकी आवड असेल होते. सोनाली अगदी म्हणणार होती, बाबा, त्या दोन्हीतली मला काळी इतकीही माहिती नाही. पण तिच्या शब्दांवर कुणाचा विश्वास बसला असता? प्रत्यक्ष पुरावा समोर असताना. आजीचं हस्तलिखित वाचून आधीच तिच्या मनाचा खूप गोंधळ झाला होता. त्यात आता आणखी भर पडली होती. ते सगळे जरी किनाऱ्यावर बसले तरी त्यांच्या गप्पांत तिचं खरोखरच लक्ष नव्हतं. रघुमामा मधून तिच्याकडे पाहत होता, पण तो बोलला मात्र काही नाही. ते सर्व घराकडे परतले तेव्हा अंधार झाला होता. त्यांच्या घराच्या व्हरांड्यातला दिवा लांबवरून दिसत होता आणि अर्थात उजव्या हाताला त्या उसाड घराची रासही होतीच. रघुमामा म्हणाला होता, आम्ही आता त्या घराकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत. त्यांचं समाधान अज्ञानातलं होतं. त्या घराकडे पाहत ती व्हरांड्यातच 5-7 सेकंद उभी राहिली आणि मग घरात आली. जेवणाची वेळ होईपर्यंत ती खालीच थांबली होती. रघुमामाने टीव्ही लावला होता. सस्पेन्सफुल अशी जाहिरात केलेली एक मालिका दाखवली जात होती. पण सोनलीला स्वतःला असे काही अनुभव आले होते की त्यांच्यापुढे ती मालिका अगदीच सपक वाटत होती. सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असतं हीच गोष्ट खरी. जेवणानंतर आई, बाबा, रघुमामा तास दीड तास तरी पत्ते खेळत असत. सोनालीला त्यात अजिबात रस नव्हता. तेव्हा पहिल्याच दिवशी तिने त्याला साफ नकार दिला होता. जरा वेळ इकडे तिकडे करून ती वरच्या खोलीत आली. कॉटवरच आजीचं हस्तलिखित होतं. अर्धवटच वाचून झालं होतं. पण ते वाचायला आत्ताची रात्रीची वेळ योग्य होती का? पण वाचलं नाही तर उद्दीपित झालेली तिची जिज्ञासा तिला रात्री सुखाने झोप देईल का? पुढे काय होणार हे ठरलेलंच होतं. हस्तलिखितचा उरलेला भाग वाचण्याखेरीज तिला चैनच पडलं नसतं. फक्त तिने एक केलं. ज्या खिडकीतून ते समोरचं घर दिसत होतं ती खिडकी बंद करून घेतली आणि मग तिने पुन्हा एकदा ते बाळ वाचायला घेतलं. घराकडे परत आले तर रखमी व्हरांड्यातच बसलेली. तिला सांगायला हवं होतं, आता नाही तर पुन्हा केव्हा तरी, पण सांगायलाच हवं होतं. मग आत्ताच का नको? रखमी, इथे काय करते आहेस ग पहाटेची? मी विचारलं. ही मथी दिशेनाशी झाल्यापासून रात्रीची झोपच लागत नाही बाई, रखमी म्हणाली. 7-8 वर्षांची पोर कुठे गेली, कुणी नेली, काही उमजत नाही बाई. आत्ताची म्हणे खेड्यापाड्यातली पोरं पळवून शहरात आणतात आणि भीक मागायला लावतात. कधी तर म्हणे आंधळं करतात, नाहीतर एखादा पाय मोडतात. रखमीला रडूच कोसळलं. बिचाऱ्या आईचं काळीच. अशा पोरीच्या मायेपोटी तिळतिळ तुटत होतं. ती म्हणत होती तशा भयंकर गोष्टी होतही असतील. शेवटी माणूस स्वार्थीच असतो. पण इथलं सत्य तर रखमीच्या कल्पनेपेक्षाही भयंकर होतं. मग ती जिवंत तर नव्हतीच, पण मृत्यूनंतरही तिच्या जीवाला विश्रांती आणि सुटका नव्हती. तिला एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखं एका सैतानी नाटकात नाचवलं जात होतं.
रखमीला निदान एवढं तरी सांगायलाच हवं की मथी मरण पावली आहे. कल्पनेत वेडीबिद्री चित्र आणून बिचारी अशी स्वतःच्या आतड्याला पिळतरी पाडून घेणार नाही. बातमी ऐकून तिला दुःख तर होणारच, पण तेवढा तो एकच घाव. तो एकदा सहन केला म्हणजे मग असा जीव टांगलेला तरी लागणार नाही. मी तिच्यापाशी बसले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, रखमे, माझ्या शब्दांवर तुझा विश्वास आहे का? हो बाई, ती लगेच म्हणाली. रखमे, माझे बाबा काय करत असत माहीत आहे ना तुला? पुन्हा ती लगेच म्हणाली, हो बाई. रखमे, एवढं लक्षात ठेव, मी त्यांचीच मुलगी आहे. आणि ऐक, मथी जिवंत नाही. मला कसं आणि केव्हा समजलं विचारत बसू नको. मी तुला अगदी शपथेवर सांगते, मथी मरण पावलेली आहे. ती पुन्हा तुला दिसणार नाही आहे. पण हे शब्द बोलता बोलताच मला जाणवत होतं हे खरं नाही. कदाचित मथी तिला दिसेलही, पण अशीच रंगवलेल्या बाहुलीसारखी. रखमीने तोंड दोन्ही हातात घेतलं. दुःखाचा हुंदका तर आलाच. तेवढंच आयुष्य बिचारीचं सुटली एकदाची. रखमी म्हणाली, जा पड आता जरा वेळ, मी म्हणाले. पण तिचं कुतूहल तिला गप्प बसू देत नव्हतं. कन्याशोकावरही मात करीत होतं. पण बाई, अशा आडवी तुम्ही त्या घराकडे कशासाठी गेला होतात? ती विचारत होती. रखमे, उठ, झोपायला जा. त्या गोष्टी करायची ही वेळ नाही. चल उठ, मी म्हणाले. मीही स्वयंपाकघरात गेले. घोडभर पाणी पिऊन मग खालच्याच खोलीत खाटेवर आडवी झाली. आता तो मनात दडवून ठेवलेला विचार समोर येत होता. ही मथी त्या घरात गेलीच कशी? मुलांपैकी कोणतरी त्या घराच्या खिडकीतून पाहणारा मोठा डोळा काढला होता. त्यांना काहीतरी दिसत असलं पाहिजे. मला त्या घराच्या छपरावर एखाद्या मोठ्या वानरासारखी आकृती दिसली होती. मथीला जर घराच्या खिडकीतून तिचे बाबा, नाहीतर गोविंदा, रघु असं ओळखीचं कोणतरी दिसलं असेल का? ती बिचारी काय सहज फसली असेल आणि दार उघडून आत गेली असेल. आज जे काही होतं त्याच्या तावडीत सापडली असेल. रखमीलाही या धोक्याची कल्पना देऊन ठेवायला हवी होती. रात्रभर जागरण झालं होतं. नेहमीसारखी पहाटे जाग आली नाही. हे खाली आले तेव्हा मी झोपलेलीच होते. यांना जरासा गुस्साच आला. तो मुकाट्याने सहन करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. शेवटी रोजच्या आयुष्यात ऊन असतं तशी सावलीही असते. चढ असतात तसे उतारही असतात. रस्ते कधी सपाट सरळ असतात तर कधी खाचखळग्यांचे, राड्यारोड्यांचे, काट्याकुट्यांचे असतात. सर्व सहन करायला हवं. दिवस उलटच चालले होते. गोविंदानंतर मला मुलंच झालं नाही. गोविंदाही शिकण्यासाठी श्रीवर्धनला राहायला गेला. हे शनिवार रविवार श्रीवर्धनला जाऊन त्याची गाठ घेत, खुशालीची चौकशी करीत. दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोविंदा वाडीवर यायचा. त्याच्याबरोबर तो रघु आणि त्या रघुची बहीणही असायची. वाडीवर इतर वेळी घरात मी आणि रखमीच फक्त. रखमाला हळूहळू सर्व प्रकाराची कल्पना दिली होती. खेड्यापाड्यात वाढलेली रखमी तिच्या आयुष्यात या साऱ्यांचाच वावर होता. वितंडवाद घालणं किंवा पाखंडीपणा तिच्या स्वभावातच नव्हता. दिवस कसे भराभरा जात होते. मात्र माझी त्या घरावरची पाळत क्षणभरही सैल झाली नाही. मध्येच एकदा त्यांना लहर आली होती. त्या घराची जरा तपासणी करावी, काही डागडुगी आवश्यक असली तर करावी. मी ओठ अगदी घट्ट मिटून बसले होते. जरासा जरी विरोध केला असता तरी त्या कल्पनेनं यांच्या डोक्यात ठाण मांडलं असतं. पण वाडीवरचं कामच इतकं होतं की त्यांच्या व्यापात ती कल्पना जी मागे पडली ती पडलीच. गोविंदा मोठा झाला. पुण्याच्या कॉलेजात जायला लागला. उन्हाळ्याचा वाडीवर यायचा आणि तेव्हाच त्याने सांगून टाकलं होतं वाडीवर राहायची त्याची इच्छा नाही. यांच्याशी जरासा वाद झाला, पण जरासा. त्याच्या नाराजीचं कारण मला माहीत होतं, पण ते यांना कसं सांगणार? गोविंदा आम्हा दोघांशी इतका आदराने आणि प्रेमाने वागत होता की त्याच्यावर यांनासुद्धा जास्त काळ राग धरणं अशक्यच होतं. वाडीवर आला की यांच्याबरोबर हिंडायचा, कामालाही मागे राहायचं नाही, पण त्यात आवड अजिबात नाही. गोविंदाचं शिक्षण पुरं झालं. त्याला पुण्याला नोकरी लागली आणि त्या रघुच्या बहिणीशी त्याचं लग्न झालं. अर्थात हे सर्वांनीच गृहीत धरलं होतं. लहानपणापासून रघु आणि त्याची बहीण वाडीवर येत होती. तशी वत्सला दिसायला देखणी होती, मनमिळाऊ होती, शिवाय घरानंही चांगलं होतं. लग्न श्रीवर्धनलाच झालं. ती रात्र तरी मला वाडी सोडावीच लागली.
आदल्या संध्याकाळी सीमांतपूजन, वाङ्निश्चय, देवदेवक इत्यादी विधी होते आणि दुसरा दिवस लग्नाचा. त्याच संध्याकाळी मी वाडीवर परत आले. मला आठवतं, आयुष्यात पहिल्यांदाच हे माझ्यावर खरे रागावले. मग आलीस तरी कशाला, राहायचं तिथेच, ती रागाने म्हणाली. त्यांचा राग समजण्यासारखा होता, पण माझी कारणं त्यांना समजली नसती आणि पटलीही नसती. लग्नानंतर वत्सला 3 दिवसांसाठी वाडीवर राहायला आली होती. अर्थात तिला तिथे काहीच परक नव्हतं. माझी खात्री होती की गोविंदाचा संसार ती अगदी नेटका आणि टापटिपीचा करणार आहे. मग ती गोविंदाबरोबर गेली. वर्षाकाठी उन्हाळ्यात काय गोविंदाबरोबर येईल तेवढी. मग तिला आनंदाच्या वेळचे दिवस गेले. तेव्हा मात्र मी तिला अगदी निक्षून सांगितलं की बाळंतपण झाल्याखेरीज वाडीला यायचंच नाही. गोविंदा आणि रघु यांच्याकडून तिचं कुशल समजत होतं. शेवटचे 2 महिने ती श्रीवर्धनलाच होती. गोविंदा एकदा मित्राची गाडी घेऊन वाडीवर आला आणि त्याने आम्हा दोघींना श्रीवर्धनला नेलं. बारशाला हमखास यायचं वचन देऊन मी परत आले. वत्सलाला मुलगा झाला. ही 3री पिढी. गोविंदा माझाच मुलगा की नाही, पण तो एक मोठा पण होता. गेली 27 वर्ष मी यासाठी थांबले होते. आता पुन्हा एकदा चाचणी घ्यायची होती. गोविंदा लहान होता तेव्हा मी मुक्त्यार होते. आता तसं नव्हतं. कुणालाही एवढीशी शंका यायला नको होती. मग एकदम ती कल्पना मनात आली, नाहीतरी आपण बारशास तिथे जाणारच आहोत. बारशाला मुलाचे कान टोचतात. हल्ली हल्ली जरा कमी झालं आहे, पण मी मुलाची आजी, घरातली सर्वात वडील. खेड्यातल्या आजीचं खूळ म्हणून का होईना कुणी नाही म्हणणार नाही. सकाळीच गोविंदा आम्हाला न्यायला आला. गोविंदाचा मुलगा, माझा नातू. नाक, डोळे, केस सारं गोविंदाचंच घेतलं होतं. घरातले सगळे अगदी आनंदात होते. मुलाचं न्हाणं होताच मी रघुच्या आईला म्हणाली, शांताबाई, मी सुंकली बरोबर आणली आहे बाळाच्या कानात घालायला. कान टोचायचे? आम्ही सोनाराला बोलावलंच नाही, त्या म्हणाल्या. सोनार कशासाठी हवा? मी आहे की, मी म्हणाली. तुम्ही? त्यांना नवल वाटलं. अहो, त्यात काय कठीण आहे? सुई चांगली उकळून आणि तापवून घ्यायची. 1 सेकंदाचं काम. आणा बाळाला इकडे. गरम पाण्याने शेकत आंघोळ झाली होती. बाळ अगदी झोपेलाच आला होता. दोन्ही कानांना सुई टोचता जरा कुई केलं एवढंच की परत झोपला सुद्धा. मी कापूस बरोबर ठेवलाच होता. कानावर रक्ताचा अगदी बारीकसा ठिपका आला होता. तो आणि सुई कापसाने पुसून घेतली होती. तेवढं पुरेसं होतं. मग सारा दिवस गडबडीतच गेला. संध्याकाळी थाटात बारसं झालं. नाव आनंद ठेवलं. पुरुषांना पानसुपारी देण्यात आणि बायकांच्या ओट्या भरण्यात खूप वेळ गेला. त्या संध्याकाळी वाडीवर परत येणं शक्यच नव्हतं. मी तो विषयच काढला नाही. असा एखादा दिवस मी नसणारच आणि मी तरी कायमची थोडीच असणार होते. मग माझ्यानंतर तिथं कोण असणार होतं? शेवटी एका माणसाला काही ठराविक मर्यादेपर्यंत शक्य असतं तेवढं त्याने करावं. मग रात्र गेली. पहाटेच जाग आली. काल सकाळपासून जपून ठेवलेला तो कापसाचा बोळा मी उलगडला आणि माझी निराशा झाली. आनंदही योग्य नव्हता. भाग 17 समाप्त. चेटकी. लेखक नारायण धारु. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.